1892 मध्ये ब्रिटिश सरकारने एम्प्रेस गार्डन हे उद्यान या संस्थेच्या ताब्यात दिलं। या संस्थेने 100 वर्षांपूर्वी 300हून अधिक झाडं। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपण आज चाललो आहे एम्प्रेस गार्डनला। ते भैरवनाला फातिमानगर त्या भागात आहे। तर आता निघूया लवकर। अथर्व गेट खोलत आहे। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। तर मित्रांनो, आपण एम्प्रेस गार्डन बॉटनिकल गार्डनच्या इथे आलेलो आहे। आता आज जाऊया। किती काय एंट्री फी आहे ते सगळं तुम्हाला सांगतो। त्याचा इतिहास पण तुम्हाला संपूर्ण सांगतो या एम्प्रेस गार्डनचा। तर मित्रांनो, आपण इथे तिकीट काढलेलं आहे। एका माणसाला पर पर्सन 20 रुपये आणि 2 व्हीलरचे 10 रुपये अशी आहे। तर आपण आता आज जाऊया। तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। गार्डनची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत असते। तर आपण आता आत आलेलो आहे। हे गार्डन आहे मित्रांनो खास झाडांसाठी, म्हणजे इथे वेगवेगळे प्रकारची झाडे आहेत, फुलं आहेत, वेली आहेत, पूर्णपणे नाही का निसर्गरम्य। लहान मुलांना खेळण्यासाठी पण जागा आहे। तर ते आपण सगळं आता बघूया। तुम्हाला संपूर्ण इतिहास पण सांगतो। ह्याच्या मागं 200 वर्षाचा इतिहास आहे इंग्रजांच्या काळातला, तो पण मी सांगणार आहे। तर चला तर मित्रांनो सुरू करूया। पुण्याच्या पूर्व भागात प्रिन्स ऑफ वेल्स या रोडवर एम्प्रेस गार्डन हे वसलेलं आहे। पुणे शहरातील सर्वात मोठे उद्यान म्हणल्यावर एम्प्रेस गार्डन हे नाव पहिलं येतं। या उद्यानात अनेक दुर्मिळ वृक्षांचे वसतिगृह आहे। उद्यानात 300 प्रकारचे मोठे वृक्ष आहेत। थोडका नव्हे तर तब्बल 200 वर्षाचा इतिहास लाभलेला आहे आपल्या एम्प्रेस गार्डनला। साधारणतः 200 वर्षापूर्वी घोरपडी आणि वानवडी या परिसरात ग्वाल्हेरचे शिंदे सरकारांचा हा परिसर होता। पेशवाई पडल्यावर इंग्रजांनी या जागेवर कब्जा केला आणि फौजांचा तळ ठोकला। या भागात सैन्यांच्या विश्रांती आणि विरंगुळ्यासाठी एक गार्डन साकारण्यात आलं। हा असतो एम्प्रेस गार्डनचा परिसर। सुरुवातीला या गार्डनला सोल्जर्स गार्डन या नावाने ओळखले जात असे। काही वर्षांनी म्हणजेच 1845 मध्ये गार्डनची मालकी ब्रिटिश सैन्याचे अधिकारी भारतातील प्रमुख सर चार्ल्स नेपियर यांच्याकडे गेली। तेव्हा या उद्यानाला गार्डन्स ऑफ डॉक्टर डॉन या नावाने ओळखले जाऊ लागले। व्हिक्टोरिया राणीच्या कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव भारतात साजरा झाला। तेव्हा 1887 मध्ये बागेचे नामकरण एम्प्रेस गार्डन असे झाले। मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही ही रिक्षा जुनी आहे खूप आणि तिला अशा प्रकारे सजवलंय ना, भारी वाटते खूप मस्त आहे। पूर्णपणे तिचं इंजिन काढलंय, सगळं काढलंय, फक्त 3 टायर आणि वरचं छप्पर पण काढलंय आणि ओनली शो साठी ठेवलेले आहे। मस्तपैकी पेंट मारलाय त्याला। इथे तुम्ही बघू शकता ही जुन्या काळातली रॉल्स रॉयल्स मस्त गाडी आहे। त्याच्यावर बसू नका असं लिहिलेलं आहे। तिथे पोलीस आहेत ना, ते ओरडतील। गाडी काय माहिती चालू आहे का नाही, पण मस्त गाडी आहे पहिल्या काळची रॉल्स रॉयल्स। मित्रांनो, 1830 मध्ये डॉक्टर जॉर्ज बर्डवूड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना झाली। या संस्थेला खूप जणांनी मदत केली। त्यामध्ये डॉक्टर भाऊ दाजी लाड, डॉक्टर जगन्नाथ शंकर शेठ, डेव्हिड ससून, करसनजी, जमशेदजी जीबी भॉय, रावसाहेब मंडलिक यांनी या संस्थेला मोठी मदत केली। शेतीविषयक संशोधनासाठीचे महत्त्वपूर्ण काम संस्थेने सुरुवातीला केले। पुढे संस्थेने विविध वृक्ष, वेली, फळझाडे, फुलझाडे, भाज्या आणि फळांच्या बिया आयात करायला सुरुवात केली। आज राज्यामध्ये सरासर दिसणारे गुलमोहर, जॅकरांडा, मनीमोहर यांसारखे वृक्ष 150 वर्षापूर्वी संस्थेने आयात करून इथे रुजवले।
त्यानंतर संस्थेने 1850 मध्ये मुंबईला शिवडी येथे पहिली बाग उभारली। त्यानंतर 10 वर्षात राणीची बाग आणि वस्तू संग्रहालय देखील साकारले। त्यापुढे 1853 मध्ये पुण्यामध्ये खडकी येथे बॉटनिकल गार्डन हे साकारलं। एवढी सगळी कामगिरी पाहून ब्रिटिश सरकारने 1892 मध्ये एम्प्रेस गार्डन हे उद्यान या संस्थेच्या ताब्यात दिलं। या संस्थेने 100 वर्षापूर्वी मोठ्या कष्टाने विविध प्रकारचे वनस्पती इथे रोपण केले व तिला बॉटनिकल गार्डनचे रूप दिले। मित्रांनो, तुम्हाला ही लोखंडाची जाळी दिसत असेल तर ह्यांनी काय केलंय, प्रत्येक कुंडीला पाण्याची लाईन नेलेली आहे। म्हणजे ते वरती तर आपण त्या लोखंडी जाळीवर चढून नाही ना शकत, तर त्यांनी 1-1 इंचाचा पाईप नेला आहे, हा PVC पाईप, आणि प्रत्येकाला या नळीद्वारे पाणी दिलं जातं। म्हणजे चांगली प्रोसेस केलेली आहे, म्हणजे मस्त आहे, भारी काम केलेलं आहे। तर या गार्डन मध्ये प्रत्येक झाडाला असा QR कोड लावलेला आहे, तो स्कॅन केल्यावर त्या झाडाबद्दल पूर्णपणे माहिती येते। आम्ही आता करून बघितलं। या झाडाचं नाव भेरिल माड असं काहीतरी नाव आहे, फिश टेल प्लाम काहीतरी म्हणतात, तर ते पण नाव आहे त्याचं। हे झाड आहे, हे आपण शक्यतो शोच्या ह्याच्यामध्ये वापरतो असं बुके बिके देण्यासाठी, तर ते हे झाड आहे, मस्त झाड आहे। तर वरती बघू शकता, अरे त्याला फळं लागलेत कसली तरी। हे झाड बघा इथं छोटस आहे, म्हणजे हे झाड आहे ते नॉर्मली आहे, आणि तुम्ही त्याच्या शेजारी हे मोठं झाड बघा, तो माणूस बघा मागं चालताना, आणि हे झाड बघा, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता या झाडाची काय साईज आहे। सगळ्यात मोठं झाड वाटतं मला इथलं या गार्डन मधलं। सगळ्यात मोठं झाड आहे, रेन ट्री त्या झाडाचं नाव आहे, खूप मोठं आहे। लहान मुलांसाठी खेळायला पाने वगैरे सगळे ठेवलेले आहेत। झोका आहे ते, छोटे छोटे घसरकुंडी, वजन काटा, सीसा सगळं आहे इथे। तुम्ही या ना, तुमच्या लहान मुलांना खुश होतील ते खूप। हे मोठं बांबूचं झाड, किती मोठे बघ किती बाबू, खूप मोठं बांबूचं झाड आहे। तर मित्रांनो, एम्प्रेस गार्डन मध्ये हे जत्रे टाईप पाळणे वगैरे, ब्रेक डान्स, ते काय म्हणतात त्याला, परत ही ट्रेन दिसू शकते तुम्हाला। रेन डान्स सुद्धा आहे, तिथे तुम्ही त्यांचे नियम वाचू शकता। 30 रुपये आहे, आणि तिथे लिहिलेलं आहे लाईट गेल्यास पैसे परत मिळणार नाही। नाही साळुंखे, यहाँ कुछ तो गडबड आहे, जरूर कोई ना कोई गडबड। आता तुम्हाला कॅमेरामध्ये हे साईडचं चॉकलेटी झाड आणि हे 2 झाड जे दिसतंय ते खूप वेगळी झाड आहेत। संपूर्ण ते झाड खालीपर्यंत वरपर्यंत ते पिवळं असं काहीतरी कलर आहे त्याचा, तुम्ही इथं बघू शकता। ते पण वेगळं झाड दिसतंय सगळ्यांपेक्षा। ही 2 झाडं, त्या साईडला एक होतं, ही झाडं खूप वेगळी दिसत आहेत। मित्रांनो, 1947 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्यानंतर संस्थेचे व्यवस्थापन भारतीय पदाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले। त्या काळी संस्थेच्या अध्यक्षपदी CD देशमुख यांची निवड झाली। त्यांनी उद्यानात विविध देशातील नवनवीन वृक्ष आणि वेलींची लागवड केली। काही काळ सांगलीच्या महाराजांनीही उद्यानाची जबाबदारी सांभाळली। काळानुसार अध्यक्ष आणि पदाधिकारी बदलत गेले, तसेच उद्यानही भरत गेले। संस्थेच्या प्रयत्नामुळे उद्यानात 300 प्रकारचे वृक्ष असून यातील काही झाडे इथेच बघायला मिळतात। मित्रांनो, एम्प्रेस गार्डन हे खरोखरच खूप सुंदर आहे। दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये इथे फुलांचा महोत्सव असतो, तो पाहायला तुम्ही नक्की या। आणि काही वर्षांपूर्वी या गार्डनचे नाव खूप बदनाम होते, तुम्ही त्या गोष्टी ऐकल्या असतील। पण आत्ताच्या घडीला तसला कुठलाही प्रकार इथे घडत नाहीये। तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत व फ्रेंड सोबत इथे येऊ शकता। या हिस्टॉरिकल वास्तूला जपणं ही आपली जबाबदारी आहे। एम्प्रेस गार्डन मध्ये तुम्ही प्री वेडिंग शूटिंग करू शकता, व ज्यांना व्हिडिओग्राफीचा शौक आहे त्यांच्यासाठी हे एक स्वर्गच आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचे ठरणार नाही। पुण्यामध्ये जर तुमच्या फ्रेंड सोबत आणि फॅमिली सोबत जर तुम्हाला 1 डे ट्रिप करायची असेल तर एम्प्रेस गार्डन हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असेल।
मित्रांनो, या चार्टमध्ये विविध वृक्षांची नावे आहेत. त्यामध्ये मंदिराभोवती कोणती झाडं लावली पाहिजे, रस्त्यावरती कोणती झाडे लावली पाहिजे, त्याने प्रदूषण कमी होईल, औषधांची झाडं, फळांची झाडं हे देखील इथे लिहिलेलं आहे. बसायचं? अरे घोड्यावर नाही, घोडा गाडीवर. कैसी अपमानजनक बातें कर रहा लौटा, ये अश्लील है ये लोंडा. अरे म्हणजे तसं नाही. ह्याचं नाव राजा आहे आणि ह्याचं नाव काय? तुलसीदास खान. प्रवेश फक्त 60 वर्षावरील व्यक्तींकरिता. ओके, म्हणजे जसं 59 वय असेल त्यांनी 1 वर्ष थांबा, मग या नाना नानी पार्क मध्ये जावा. ओके. तर मित्रांनो, इथे तुम्हाला भूक वगैरे जर लागली असेल तर इथं एम्प्रेस गार्डनची कॅन्टीन आहे, तुम्ही येऊन इथे खाऊ शकता. बाकी तुम्ही इथे तुमचा डबा वगैरे पण आणू शकता, ती पण सोय आहे इथे, म्हणजे गैरसोय होणार नाही आपली इथं आल्यावरती. तर मित्रांनो, आम्ही आता एम्प्रेस गार्डन, बॉटनिकल गार्डन फिरून घरी चाललेलो आहे. खूप मस्त गार्डन आहे, तुम्ही या इथे तुमच्या फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.